ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मालेगावातील घटनेच्या निषेधार्थ बीडच्या अंबाजोगाईमध्ये बंदची हाक, आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी, तर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ, मविया आणि मनसेचं महापालिकेच्या समोर निषेध आंदोलन, भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरत प्रारूप याद्या बनवल्याचाही आरोप। चाळीसगावमध्ये बोगस मतदानासाठी बनावट ओळखपत्र बनवण्याचं काम सुरू, महाविकास आघाडीचा गंभीर आरोप, तर मतदान केंद्रावरती कॅमेरे बसवण्याचीही मागणी, बनावट ओळखपत्र तयार करून मतदानाचा कट सुरू असल्याचा आरोप। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील लागलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा, हेराफेरी चित्रपटाच्या आशयाचा बॅनर लावत निवडणूक आयोगाच्या कारभारासंदर्भात व्यंगात्मक टिप्पणी, तर मतदार यादीतील घोळासंदर्भात बॅनरवरील चर्चेत उल्लेख। अकोल्याच्या बाळापूर येथील निवडणुकीमध्ये बॅनरवरून महिला उमेदवार गायब, बॅनरवर फक्त उमेदवार महिलांच्या पतींचेच फोटो। नाशिक महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये भाजप आमदार आक्रमक, नाशिकच्या शहरातील खड्ड्यांबाबत भाजप आमदार यांच्याकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी, तर शहरातील खड्डे बुजवल्याचा महापालिका खोटा दावा करत असल्याचा आरोप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणी महानगर अध्यक्ष प्रताप देशमुख यांचा तडकाफडकी राजीनामा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरती राजीनामा दिल्यानं चर्चांना उधाण। भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडला, संभाजीनगरमधील फुलंब्री नगर परिषद निवडणुकीतील प्रकार, शिंदेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद ढोके यांचा अर्ज मागे घेत थेट भाजपात प्रवेश। साताऱ्यामध्ये भाजपने युती धर्म पाळला नाही तर युती धर्म पाळायला आम्ही देखील बांधील नाहीये, रणजित भोसले यांचं वक्तव्य, तर शंभूराज देसाईंनी आदेश दिल्यास भाजपच्या नगराध्यक्षाला मतदान करण्यासंदर्भातला निर्णय शिवसैनिकांचा असेल, अशीही भोसलेंची माहिती। भाजपकडून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने महिला मोर्चा, महिला प्रदेश, महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचलन समिती गठीत, यामध्ये कोकण विभागाच्या प्रमुखपदी शिल्पा मराठेंची निवड, निवडीबद्दल शिल्पा मराठे यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचेही मानलेत आभार। बीडमधील ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू महुवाले यांचा भाजपात प्रवेश, योगेश क्षीरसागर आणि शंकर देशमुखांच्या उपस्थितीत प्रवेश, संदीप क्षीरसागर यांच्यावरती नाराजी व्यक्त करत दिला होता राजीनामा। वाशिम जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला, काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी, तर माघारी परतलेल्या इच्छुकांची मनधरणी करताना उमेदवारांची आणि नेत्यांचीही दमछाक। अहिल्यानगरमधील माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांचा शिंदे सेनेला पाठिंबा, कार्यकर्त्यांसह शेगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला। मनमाड नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दुर्दैवी घटना, ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारे यांचं निधन, नितीन वाघमारे यांचं मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती। पिंपळनेर नगर परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या महिलेचं निधन, 75 वर्षीय उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती। भाजपतर्फे पाथरे यांना नगरसेवक पदासाठी मिळाली होती उमेदवारी। नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेट उघडकीस, कारमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी यंत्रासह डॉक्टरही अडकले, चाळीसगावचे डॉक्टर बाबासाहेब पाटलांवर गुन्हा दाखल। कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, कोल्हापूर पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई, छापेमध्ये गर्भलिंग निदान संदर्भातील मशीन आणि औषध गोळ्याही जप्त। पुण्यामध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या एका व्यक्तीचा पोलीस शिपायानं जीव वाचवला, संबंधित व्यक्तीवरती CPR उपचार करत त्याला वेळेत रुग्णालयात दाखल केल्यानं व्यक्तीचा जीव वाचला। पोलीस शिपाई सुशांत रणवरे यांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक। अमरावतीतील मोर्शी मार्गावरती माहुळी जहागीरजवळ इथेनॉलने भरलेला ट्रकनं पेट घेतल्यानं अमरावती वरोड मार्गावरील वाहतूक ठप्प, घटनेत सुदैवानं कोणतेही जीवितहानी नाही। अंबरनाथमध्ये कौटुंबिक वादातून घर पेटवलं, अंबरनाथच्या चिखलोली परिसरात फ्लॅटला भीषण आग, रात्रीपासून घरात कौटुंबिक वाद सुरू होता। गडचिरोलीमध्ये अवैध दारूची तस्करी करताना महिलेला रंगेहात पकडलं, महिलेकडून 60 देशी दारूच्या बाटल्या जप्त। सिन्नर MIDC पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक, लवकरात लवकर जामीन व्हावा या मागणीसाठी स्वीकारली होती लाच।
धाराशिवच्या परंडातील तत्कालीन तहसीलदारांना हायकोर्टाकडून 1 लाखांचा दंड, बेकायदेशीररित्या शेतकऱ्याला न्यायालयीन कोठडीचे आदेश दिल्यानं दंड ठोठावला। तत्कालीन तहसीलदार अनिल कुमार हेलकर यांना उच्च न्यायालयाचा दणका, तर कलम 107 अंतर्गत शेतकऱ्याला न्यायालयीन कोठडीचे बेकायदेशीर आदेश। मुक्ताईनगर आणि भुसावळमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सतर्क, शहरामध्ये पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची चौकशी सुरू, शहरातील महत्त्वाच्या चौक्यांमध्ये अतिरिक्त पोलीसही तैनात। नांदेडच्या लोहा किरोडा या शिवारातील आखाड्यांवरती दरोडा, तर वृद्ध दाम्पत्यांवरती धारधार शस्त्रानं हल्ला करत 26 ग्रॅम सोनं आणि 79 तोळ चांदी पळवली। वृद्ध दाम्पत्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तर पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू। नाशिकच्या तपोवनमधील झाडांच्या कत्तली संदर्भातल्या सुनावणी दरम्यान पर्यावरण प्रेमी आक्रमक, पालिका आयुक्त सुनावणीला अनुपस्थित राहिल्यानं पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त। साधू ग्रामसाठी तपोवनमधील झाडांची कत्तल करू नका, पर्यावरण प्रेमींची मागणी। हिंगोलीच्या कळमनुरी शहराजवळ असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यानाची दुरवस्था, उद्यानातील चिल्ड्रन पार्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं वाढल्यानं साहित्य मोडगळीस। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांकडून रूट मार्च, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रूट मार्चचं आयोजन, सीआरपीएफ तुकडीसह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारीही सहभागी। वर्ध्याच्या आष्टीमधील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मवियाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन, संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय अनुदान देण्याची मागणी। शहापूरमध्ये आदिवासी विकास महामंडळानं भात खरेदीचा मोबदला न दिल्यानं शेतकरी नाराज, गेल्या वर्षी दिलेल्या भाताचा मोबदला कधी मिळणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। जालन्याच्या घनसावंगीमध्ये आतापर्यंत 15,000 हेक्टरवरती रब्बीची पेरणी, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पेरा 10% वाढणार, तर 24,000 हेक्टरवर पेरणी केली जाणार। पुण्यातील किरकोळ बाजारामध्ये शेवग्याला 500 रुपये किलोचा भाव, घाऊक बाजारामध्ये आवक कमी झाल्याने शेवग्याला चांगला भाव, तर पुणे मुंबईतील दाक्षिणात्य उपहारगृहांमध्ये शेवग्याला मोठी मागणी। वर्ध्याच्या देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ, पहिल्याच दिवशी कापसाला 7,335 रुपयांचा भाव, पहिल्या दिवशी 101 कापूस गाड्यांची नोंद। अमरावतीच्या धारणीतील सभेमध्ये महिलेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हाक, नारळ दुपट्टा देऊन फडणवीसांचे महिलेकडून स्वागत, तर मेळघाटमधील समस्या आणि प्राथमिक सोयी सुविधांबाबत लक्ष वेधलं। यशवंतराव चव्हाण यांची आज 41वी पुण्यतिथी, यावेळेस एकही प्रशासकीय अधिकारी नाहीये, सरकारने याची दखल घ्यावी, सोळेंची मागणी। तर सरकार कुणाचंही असो, काही प्रथा पाळल्याच गेला पाहिजे, या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, सोळेंची माहिती। कोल्हापूरमधील चंदगड तालुक्याला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट, आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी प्रमोद सावंत यांची भेट, दोघांमध्ये चंदगड ते गोवा रस्त्यांच्या समस्येसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी 1,86,000 रुपये किमतीचे ओम अक्षर असलेले सुवर्णपदक दान, आसामच्या गुवाहाटीमधील महांता दाम्पत्यानं 16 ग्रॅमचे सुवर्णदान अर्पण केलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।